दोन्ही सुना सांगत होत्या, ताई सांगू, आम्हाला जेवढं आईचं प्रेम मिळालं नाही ना ताई, तेवढं आम्हाला आमच्या सासूचं प्रेम मिळाले. आणि त्यांच्या संस्काराची शिजोरी त्या आज आमच्यात नाही आहेत, परंतु आज आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आयुष्यभर चालणार आहोत, आयुष्यभर चालणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं मला मगाशी घरामध्ये गेल्यानंतर एक अनुभवायला मिळालं की ती माई माऊली आज या परिवारातून, आज या कुटुंबातून गेली बरं का दादा, परंतु तिने जे संस्कार दिले आपल्या सुनाबाळांना, ते संस्कार अजूनसुद्धा त्या कुटुंबामध्ये आहेत, अजूनसुद्धा त्या संस्काराचा वारसा त्या कुटुंबामध्ये चालू आहे. आणि असाच अजन्म हा वारसा चालू राहावा अशी माऊलींच्या पांडुरंगाची चरणी प्रार्थना करते. तसेच अरे नातवंडांवरती अतिशय प्रेम असणारं, परत घरात कोणीही असो. आणि यांच्या घरातला एक नियम मला खूप पटला बरं, एक नियम मला खूप पटला की एखादा जर कार्यक्रम करायचा म्हटलं ना माईबाप, एखादा जर कार्यक्रम करायचा म्हटलं ना, तर पहिलं जो कोणी प्रमुख असेल ना, जो कोणी मोठा असेल ना, त्याला पहिलं विचारायचं. आणि त्याने जर नाही बोललं ना, तर त्याच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. हा कुटुंबाचा नियम आहे. अरे असं कुटुंब असावं गड्या, असं कुटुंब असावं. अरे अख्खं कुटुंब एकत्रित आहे, असं राहावं. अरे सासू सुनांचं प्रेम कसं असावं, आज ह्या सासू सुनांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे माईबाप. आणि असंच प्रत्येक घरामध्ये असं सासू सुनांचं प्रेम हे असलं पाहिजे गड्या, नाही तर सासूचं तोंड एकीकडं आणि सुनाचं तोंड एकीकडं. अरे खऱ्या अर्थानं ह्या आईंच्या पश्चात त्यांचे पती तानाजीराव तावरे, तसेच त्यांची 2 मुलं दीपक तानाजी तावरे आणि महेश तानाजी तावरे. ह्या माईमाऊलीच्या सुना वर्षा दीपक तावरे. ग्रामसेवक ताईंच्या मनामध्ये अतिशय तुळतुळ होती. 1 वर्ष होत आलं असेल की ताईंनी सांगितलं की ताई आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. आणि एवढी तुळतुळ, एवढी झडपड, इतकं मनामध्ये तुळतुळ अशी सून मी पहिल्यांदाच पाहिली बरं का. अहो हा अख्खा खर्च आहे ना, ते एकट्या माईमाऊलीने त्या ताईने केलाय बरं का. अहो अभिमान वाटतं. अशी सून घरामध्ये असली पाहिजे, अशी सून घराला मिळाली पाहिजे खऱ्या अर्थानं. ताईंचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे गड्या. तसेच गौरी महेश तावरे, तसेच त्यांच्या दिरांची मुले प्रशांत शिवाजी तावरे, सुशांत शिवाजी तावरे, स्वाती प्रशांत तावरे आणि श्वेता सुशांत तावरे, असा हा यांचा परिवार. अहो जावेची मुलं असली ना, तरी त्या जावेच्या मुलांना सुद्धा आपल्या मुलांसारखा जीव या माईमाऊलीने लावलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज तीच माईमाऊली आज या कुटुंबातून, आज या परिवारातून खऱ्या अर्थानं निघून गेली मायबाप. आणि या कुटुंबानं, या परिवारानं या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. तसेच या माईमाऊलीच्या आत्म्यात शांती लाभो अशी माऊलींच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका ना गड्या. अरे ऐका ना गड्या. अरे हे सगळं संपलंय आता, नाही राहिलं. अरे नाही राहिले श्राद्ध, नाही राहिले विधी, नाही राहिले संस्कार, नाही राहिले 13वे, नाही राहिले 10वे. हे सगळं संपून गेलंय माईबाप. कारण सांगू, आज ज्या माईबापानं आपल्या मुलांसाठी रक्ताचं पाणी केलं ना, हाडाची काढ केली ना, त्या आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांचा संसार उभा केला ना, अरे त्या आई वडिलांसाठी या 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 आभाळाखाली कोणालाही वेळ शिल्लक राहिलं नाही माईबाप, कोणालाही वेळ शिल्लक राहिलं नाही. अरे तुम्ही हुशार जनते चेहरे माझ्या समोर बसलेला आहात म्हणून सांगून जाईल गड्या, तुम्हाला सांगून जाईल. ऐका ऐका ऐका. अरे ज्ञानोबा यांच्या भाषेमध्ये सांगू का, अरे इथं जन्माला आलं ना की त्याला मरावं लागतं. मग कीर्तनकार असू द्या, नाहीतर आमदार असू द्या, नाहीतर खासदार असू द्या, नाहीतर ह्या सगळ्यांचा बाप
येणं जसा नियम आहे तसा जाणं हा निसर्गाचा नियम आहे. ज्ञानोबराय म्हणतात, उपजिते नासे नासिले ते पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. याच्या पुढे जाऊन महाराज तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा रे, हो जामेला, हो हो पण जामेला, हो जामेला पण जामेला, बाप मजना गेला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. आजा मेला, ओहो आजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला रे. याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात की किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. अरे येणं जसा नियम आहे तसा जाणं नियम आहे. अरे ऐका ऐका ऐका, इथं काय एकदा जन्माला आलं ना की त्याला मरावं लागतंय, त्याला जावं लागतंय. मग ऐका ना मै बाप, अरे अनंत पुण्याईच्या बळावरती खेचून आणलेला हा देह आहे. अरे हा सहज मिळालाय का? मिळालाय का सहज? अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा असा भेटलाय. सहज मिळालाय का? नाही. मग ह्याला असं वाया जाऊ देऊ नका. अरे एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागे. अरे इतका स्वसलय ना. किती योनी आहेत? 84 लाख योनी आहेत. किती बोलत चालायचं? किती? 84 लाख योनी आहेत. मग समजा एकदा का मुंगी झालो तर 1 कोटी वेळा मुंगी व्हावं लागतं. किती? 1 कोटी वेळा मुंगी व्हावं लागतं. पहा, मला सांगा मुंगीला किती दिवसाचं आयुष्य आहे? किती? बोलत चला. किती बाबा, किती दिवसाचं आयुष्य आहे मुंगीला? बोला बोला. किती? 21 दिवसांचं आयुष्य. मग शास्त्र सांगतं 21 गुणिले कोटी, इतक्या वेळा नुसतं मुंगी होऊन जन्माला यायचं आणि मरायचं. अरे भगवंतानं जर कुत्र केलं, कुत्र्याला किती वर्ष आयुष्य आहे? बोलत चला. किती वर्ष बाबा आयुष्य आहे कुत्र्याला? किती? 20 वर्षाचं आयुष्य. मग शास्त्र सांगतं 20 वर्ष गुणिले कोटी, इतक्या वेळा नुसतं कुत्र व्हायचं ना मरायचं. अरे याच्या पुढे जाऊन सांगते, भगवंतानं जर बैल बनवलं तर बैलाला किती वर्ष आयुष्य आहे? बोलत चला. किती वर्ष आयुष्य आहे? किती? 40 वर्षाचं आयुष्य. मग 40 वर्ष गुणिले कोटी, इतक्या वेळा नुसतं बैल व्हायचं आणि मरायचं. अरे भगवंतानं जर कासव केलं तर कासवाला किती वर्ष आयुष्य आहे? किती? बोला ना. किती? ऐकाय नाही, मोठ्यानं बोला. किती? 350 वर्षाचं आयुष्य कासवाला आहे. मग 350 वर्ष गुणिले कोटी, इतक्या वेळा नुसतं कासव व्हायचं आणि मरायचं. अरे भगवंतानं जर नाग बनवलं तर नागाला किती वर्ष आयुष्य आहे? बोला बोला. किती वर्ष आयुष्य? आता बोला की. किती वर्ष? 1000 वर्ष आयुष्य नागाला आहे. मग 1000 वर्ष गुणिले कोटी, इतक्या वेळा नुसतं नाग म्हणून जन्माला यायचं आणि मरायचं. बसलेले अरे नुसतं ह्या 84 योनी जर सांगत बसले तर 12 वाजलेले काय त्याला का? तुम्ही बी कशाला ऐकत बसलाय गड्या? मग काय माणसं म्हणली, गड्या मग हा माणसाचा जन्म बरा आहे की? माणसाला कोटी वेळा होता येतं का बाबा? बाबा येतं का कोटी वेळा होता माणसाला? येतं का? बोला. येतं का कोटी वेळा होता माणसाला? नाही. माणसाचा जन्म एकदाच आहे.
तो पुन्हा मिळत नाही. मग माणसं म्हणली गड्या आपला माणसाचा जन्म बरा आहे की. मग दादा अरे अनंत पुण्याईच्या बळावरती सुंदर असा भगवंतानी तुम्हा आम्हाला देह दिलाय. अरे ह्याला असा व्हायला जाऊ देऊ नका. अरे जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा. तू खूप बराय सांगतात बाबा रे. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम छिवरे कीर्ती मागे. अरे आपण जर मेलो ना तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं म्हणजे ही आयुष्यभराची कमाई आहे दादा. असं जीवन जगायचं. कारण अरे आपण मेलो ना तर एखाद्यानं म्हणू नये बरं झाला मेला, चांगलाच नव्हता. उलट अरे आपल्या वैरानं सुद्धा म्हणावं की अरे त्याचं आणि माझं होतं लाख वैर, परंतु खऱ्या अर्थानं तो चांगला होता. त्याच्या बाबतीत असं घडायला नव्हतं पाहिजे. खऱ्या अर्थानं तो चांगला होता. असं जीवन जगायचं. अरे हॅपी लाईफ जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर. आहे का हे आयुष्य पुन्हा? आहे का हे आयुष्य पुन्हा? आहे का? अरे लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. मग आनंदी जीवन जगायचं गड्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातुनी सूर जैसा ओठातुनी ओघळावा. पाव्यातुनी सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. म्हणून माय बाप हॅपी लाईफ जीवन जगायचं गड्या. आनंदी जीवन जगायचं. कारण हे आयुष्य पुन्हा नाहीये. कारण माय बाप अरे आता हे सगळं संपूर्ण गेले गड्या. अरे नाही राहिले श्राद्ध, नाही राहिले 13वे, नाही राहिले ह्या विधी. सगळं संपून गेलंय दादा. कारण अरे आज ज्याला त्याला एकच वाटतंय, आज ज्याला त्याला एकच वाटतंय माझा बंगला, माझी गाडी, माझी बायको, माझा मुलगा या नावी मी सुखी. अरे परंतु अभिमान वाटतो या तावरे परिवाराचा मला. अरे खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. अरे हे कुणीही करत नाही गड्या, परंतु अभिमान वाटतो ह्या सुनांचा मला खऱ्या अर्थानं. अरे यांना द्यावे तेवढे धन्यवाद खऱ्या अर्थानं कमी आहेत. कारण अरे ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाबाळाचा संसार उभा केला, प्रपंच उभा केला ना, अरे त्याच आईवडिलांसाठी या आभाळाखाली कोणालाही वेळ शिल्लक राहिला नाही. अरे 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 तुम्ही 2 वर्ष भोगलेत आणि मी 3रं सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही. अरे ऐका, अरे ऐका, ज्याला त्याला एकच वाटतंय. अरे ज्याला त्याला एकच वाटतंय की माझ्याकडे बंगला असावा, माझ्याकडे पैसा असावा, माझ्याकडे गाडी असावी, म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या मीच आहे. अरे हाट. अरे ऐका, ज्याला बी वाटत असेल ना, ज्याला बी वाटत असेल ना की मी आलिशान बंगल्यात राहतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या मी आहे. अरे अरे ऐका, याच्या पुढे जाऊन सांगते, ज्याला बी वाटत असेल ना की मी जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये फिरतो म्हणजे या बाजारपेठेतला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या मी आहे. अरे याच्या पुढे जाऊन ऐका, ज्याला बी वाटत असेल ना की मी पैशाच्या गादीवरती झोपतो म्हणजे या जगातला सगळ्यात श्रीमंत पठ्ठ्या माणूस म्हणजे मीच आहे. अरे अरे त्यांना ऐकून जावं गड्या, त्यांना ऐकून जावं. ऐका ऐका ऐका. अरे ज्याला बी वाटतंय ना, ज्याला बी वाटतंय ना की मी आलिशान बंगल्यात राहतो म्हणजे मी श्रीमंत, त्यानं ऐकून जावं. अरे शेवटी गावाच्या बाहेर वड्याच्या कडेला 4 खांबात 4 पात्र्याचं शेवटचं आणि परमनंट ते आपलं घरी. शेवटी तिथंच जायचंय. आणि अरे ज्याला बी वाटतंय ना की मी जगातल्या सगळ्यात महागड्या गाडीमध्ये फिरतो त्यांना सुद्धा ऐकून जावं. अरे शेवटी 4 चौघांच्या खांद्यावरती जायचंय, तीच
नाहीये. अरे त्यांना ऐकून जावं. शेवटी शेवटी 3.5 मणाच्या लाकडावरती शांत झोपायचंय. मग